महाभारत अध्याय 29 पासुपत. अर्जुनाने स्वतः भगवान शिवाशी सामना केला तेव्हा काय घडले. वनवासात भीम आणि द्रौपदी रागाने भडकले. आता प्रहार कर, ते युधिष्ठिराला म्हणाले. पण युधिष्ठिरने संयम आणि धर्म जपला. अर्जुनने दैवी अस्त्रे मिळवण्यासाठी हिमालयाकडे वाटचाल केली. इंद्राने सांगितले, शिवांची कृपा मिळव, तेव्हाच खरी शक्ती मिळेल. अर्जुनाने तपस्या सुरू केली. एका दिवशी एक वाघ अचानक त्याच्यावर धावला. अर्जुन आणि एक शिकारी दोघांनी बाण सोडले. त्यानंतर दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू झाले. अर्जुन शूरपणे लढला, पण शिकारीने सहजच त्याला पराभूत केले. भक्तिभावाने तो खाली बसला आणि जाणले, हा शिकारी नाही तर शिवच होते. शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन अर्जुनाला प्राप्त झाला महान पासुपत अस्त्र आणि त्याची शक्ती झाली अपार. खरी ताकद फक्त शौर्यात नाही तर दैविक भक्तीमध्ये असते. अशा दिव्य प्रसंगांसाठी फॉलो करा मुकुंदा वाइब्स.